राज्य सरकार देखील आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा आहे। 2 इन्स्टॉलमेंट पण त्यांच्या खात्यामध्ये जमा केले। त्यामुळे राज्य सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून काम करत आहे। त्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना खूप प्राधान्य आम्ही दिले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही केली, लेक लाडकी लखपती योजना केली। त्याचबरोबर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून 15,000 ते 30,000 रिव्हॉल्विंग फंड आपण दिला। एसटीमध्ये 50% बसमध्ये सवलत आपण दिली। त्याचबरोबर अनेक योजना ज्या आहेत, मुलींना उच्च शिक्षणामध्ये 100% फीमध्ये आपण सवलत दिली। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील महिलांसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी पढाओ अशा प्रकारच्या योजना सुरू केल्या। जनधन योजना सुरू केल्या, उज्ज्वला योजना सुरू केल्या। म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या आमच्या लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी विविध योजना या ठिकाणी करत आहे। आणि म्हणून कालच्या बैठकीमध्ये, कालच्या चर्चेमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेबरोबर सुरक्षित लाडकी बहीण देखील असली पाहिजे आणि त्यासाठी देखील सरकारच्या माध्यमातून एक सुरक्षा ॲप देखील करण्याचा एक निर्णय झाला आहे। आणि त्यामध्ये नक्की आपल्या लाडक्या बहिणी कुठेही अडचणीत आल्या तर त्यांना तात्काळ सहकार्य, त्यांना तात्काळ मदत दिली जाईल। शेवटी